सर्व ताईंना नमस्कार. सुजाता शिवण क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर पहा, आज मी ब्लाऊज हे कटोऱ्या कशा प्रकारे जोडत आहे बघू शकता तुम्ही. सावकाशपणे शिलाई देऊन घ्यायची कटोरीला. हे पहा, कटोरीला शिलाई देणं झाल्यानंतर कटोरी आणि भाग आपण जोडून घेत आहोत. बघू शकता कशा प्रकारे कटोरीला टक्स वाकडा जातो किंवा तिरपा टक्स येतो असं काही होणार नाही. टक्सला किंवा टोक येणार नाही. बघू शकता कशा प्रकारे कटोरी मी जोडत आहे. कटोरी जोडल्यानंतर टक्सला शिलाई देऊन घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. आता हे बघा, कटोरी खालीवर अजिबात कमी पडलेली नाही, कुठं बरोबर आलेली आहे कटोरी. हे पहा, आडवा 3 उभा 2.5 इंचावर टक्स देऊन घ्यायचा कटोरीला. अशा प्रकारे दिल्यानंतर शिलाई टक्स कटोरीला टोक येत नाही. पहा, बघू शकता तुम्ही किती छान कटोरी आलेली आहे फिनिशिंगमध्ये. हे पहा, दोन्ही कटोऱ्या बरोबर आलेल्या आहेत. बघू शकता. मग अशानंतर जोडून पाहायचे कोणती कटोरी हे झाली, कमी जास्त पडली त्यानंतर पाहायचे. हे पहा, आता क्रॉसपट्टी जोडून घेत आहे मी. हे पहा, क्रॉसपट्टी बराबर दोन्ही खालचा अस्तर वरची ब्लाऊज पीसचा कपडा बराबर ठेवून क्रॉसपट्टी जोडून घ्यायची. हे पहा, दोन्ही जोडल्या क्रॉसपट्टी. आता पहा, गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे. गळा किती गोलमध्ये आलेला आहे बघू शकता तुम्ही. हे पहा, दोन्ही भाग बरोबर आलेले आहेत. क्रॉसपट्ट्या हुकपट्टी आणि आयपट्टी बरोबर आलेली आहे. आता पाठीमागचा भाग आहे. त्या पंचकोणी गळा आहे हा. बघू शकता 32 साईजचा ब्लाऊज आहे ह्या. बघू शकता. शोल्डर आहे 5.5 इंच. मुंडा आहे 5.5 इंच. बघू शकता. हे कमी साईजचा ब्लाऊज आहे हा. बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे व्यवस्थित ब्लाऊज पीस खाली सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर टाकायचं आणि अशा पिना वगैरे लावून घ्यायच्या, जेणेकरून ब्लाऊज पीसचा कपडा सरकत नाही किंवा गळा पसरत होत नाही. बरोबर गळा फिनिशिंग एकदम छान येते. का बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आता फिनिशिंग. हा, सावकाशपणे शिलाई द्यायची, काही गडबड करायची नाही, काही नाही. का पिना लावल्यामुळे कसा फायदा होतो, ब्लाऊज पीस किंवा अस्तर ना सरकत नाही. पाहिजे एकदम बरोबर राहते. आता पिना काढून घेऊन मधला भाग कट करून घ्यायचा. थोड्या थोड्या अंतरवरती गळ्याला टिक हे करून घ्यायची, कट देऊन घ्यायची, जेणेकरून आपण ब्लाऊज आणि हे करतो अस्तर हे फिनिशिंग छान येते. हे पहा, त्याला अशा पिना लावून घेतलेल्या आहेत मी अगोदर. ते बघू शकता. पिना अशा व्यवस्थित लावून सेट करून घेतल्या आणि नंतर याच्यावर शिलाई मारून घेतलेली आहे पहा मी, जेणेकरून आपल्या म्हणजे जे आपण हे केलेली आहे डिझाईन तयार करायला, जेणेकरून एकही आपल्या कुठं काही शिलाई वगैरे हे बरोबर एकदम सरळ रेषेमध्ये येते. अशा पिना लावल्यानंतर पहा, एक एक करीत पिन काढत राहायची, शिलाई देत राहायची, पिन काढत राहायची. पहा, अशा केल्यानं आपल्या बरोबर ह्या अशी जशी आपण डिझाईन केलेली आहे तशा बरोबर एकवर एक बरोबर आपल्या हे प्लेटी पडतात. कमी जास्त कुठं होत नाही, काय नाही. पाहू शकता तुम्ही. या बघा, जवळून दाखवली तुम्हाला कशा प्रकारे हे केली आहे. खूप मस्त एकदम छान फिनिशिंगमध्ये आलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे पहा, सर्व देणं झाल्यानंतर खालच्या साईडने शिलाई मारून घ्यायची, बरोबर हे करून शिनी प्लेट करून शिनी. हे पहा, खालच्या साईडने शिलाई मारून घेतली. नंतर वरही बोट लावून घ्यायचा. हे पहा, टायपिंग करून घ्या. टायपिंग केल्यानंतर कसं आपण जिले काठ वापरलेला आहे साडीचा, जेणेकरून ते साडीचे कसे धागे दोरे निघत नाही. ते बघू शकता तुम्ही. हे कशा प्रकारे करीत आहे टायपिंग ते बघू शकता. सावकाशपणे करायची, कारण कसं ते जाड कापड झाल्यामुळं सावकाशपणे करून घ्यायची पाहिजे टायपिंग. टायपिंग करते शिलाई एक सरळ रेषेमध्ये आली पाहिजे. पहा, बघू शकता तुम्ही कशी फिनिशिंग आलेली आहे. हे पहा, हे बघू शकता. थोडं थोडं अंतरवरती कट देऊन घ्यायचे आणि त्याला हे करून घ्यायची, टायपिंग करून घ्यायची. बघू शकता, टायपिंग केलेली आहे. त्यावर या लेस लावलेली आहे, पांढरी लेस लावलेली आहे. पांढरा ब्लाऊज आहे हा. बघू शकता. बघू शकता फिनिशिंग किती छान आलेली आहे. पाहू शकता तुम्ही. खाली पण लावून घेतली आहे लेस पाणी.
आणि लेस लावतेच कधी लेसला 2 शिलाया द्यायच्या, जेणेकरून लेस ना आपली पाठीवरती उचकत नाही. एक शिलाई दिल्यानंतर लेस ना बरोबर वाटत नाही. बघू शकता तुम्ही, सावकाशपणे लेस लावून घ्यायची. हे पहा, दोन्ही बाजूला लेस लावून घेतली. झालं की गळ्याला लेस लावून घेते. हे पहा, डबल शिलाई द्यायची. गळ्याला लेस लावून घेतलेली आहे मी. हे बघू शकता तुम्ही. हे पहा, गळ्याला पण लेस लावून घेतलेली आहे. गळ्याला डबल शिलाई देऊन घ्यायची. बघू शकता आता आपण फिनिशिंगमध्ये कशा प्रकारे गोपी बाई आहे. हे पहा, गोपी बाई मी बनवून केलेली आहे. कस्टमरचा ब्लाऊज होता हा. बघू शकता फिनिशिंग वगैरे किती छान आलेली आहे. हे पहा, हे पहा, गोपी बाईच्या प्लेट वगैरे टाकून घ्यायच्या. या अशा प्लेट टाकल्यानंतर त्याला अस्तरचा कपडा जोडून घ्यायचा. हे बघू शकता तुम्ही. त्याला पिण्या लावून त्यामुळे एकदम फिनिशिंग वगैरे एकदम छान येते. बघू शकता अशा प्रकारे बाई आहेत आलेली आहे. दोन्ही साईडच्या वाया त्याला लेस लावलेली आहे. मोठी बाई आहे का पफ वगैरे खूप छान बघितलं पाहिजे. अगोदर ब्लाऊजमध्ये पफ वगैरे खूप छान दाखवलेलं आहे तुम्हाला. तो आपण नंतर तुम्हाला सांगितलेलं आहे बाई कसं तयार करायची. सावकाशपणे देत आहे मी लेस लावताना. लेस लावता वेळेस कमी जास्त आणि घालू नका. जसं आपलं लेस टाकलेली आहे आपण कमी जास्त झाल्या नसायची. बघू शकता तुम्ही. एकदम सावकाशपणे तुम्हाला दाखवलेलं आहे मी, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. ते बघू शकता. आता आपण बाही जोडून घेतलेली आहे. आता फिटिंग करून घेऊत आपण. आता बाही जोडायचं माहीतच आहे प्रत्येकाला. व्हिडिओ जास्त मोठा होत आहे त्याच्यामुळे मी पण डायरेक्ट फिटिंग दाखवलेली आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे फिटिंग करीत आहे ती. हे बघा, लॉक करून घ्यायचं सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही लॉक करून घेऊन शिलाया 3 किंवा 4 तुमच्या याची मारून घ्यायच्या.